नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संत एकनाथ महाराज यांची ही गोष्ट. चला तर मग. पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे एक शिष्य राहत होते. ते सर्व प्राणीमात्रात त्यांना परमेश्वर दिसे. ते प्रत्येकाला साष्टांग नमस्कार करत. त्यामुळे लोक त्यांना चेष्टेने दंडवत स्वामी असे सुद्धा म्हणत असत. एकदा ते मार्गाने चालले असताना काही टवाळ विरोधक मंडळींनी त्यांची थट्टा करण्याचे ठरवले. ते स्वामींना एका मेलेल्या गाढवाजवळ घेऊन गेले. त्यांनी विचारले, काय हो दंडवत स्वामी, त्या मेलेल्या गाढवातही परमेश्वर आहे का? त्यांच्यातही परमेश्वर आहे असे म्हणून स्वामींनी त्या मृत गाढवाला नमस्कार केला. त्यामुळे ते मेलेले गाढव ताडकन उठले आणि धावू लागले. गाढव जिवंत झाले ही गोष्ट एकनाथ महाराजांच्या कानावर गेली. ते दंडवत स्वामींना म्हणाले, स्वामी, तुम्ही गाढवाला प्राणदान दिले ही गोष्ट चांगलीच असली तरी आता लोक तुम्हाला फार त्रास देतील. ज्याचे नातेवाईक मृत होतील ते तुमच्याकडे घेऊन येतील आणि मृत व्यक्तीला जिवंत करायला सांगतील. तुमच्या सिद्धीला चुकीचे वळण लागेल. हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही ताबडतोब समाधी घ्या, जशी गुरुजीची आज्ञा. असे म्हणून स्वामींनी एकनाथ महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून डोळे मिटले. एकनाथांनी आपले आशीर्वादाचा हात त्यांच्या मस्तकावर ठेवला. क्षणातच स्वामींनी देहत्याग केला. एकनाथ महाराजांकडून ब्रह्महत्येचे भयंकर पाप घडले आहे. त्यासाठी त्यांनी प्रायश्चित्त घेतलेच पाहिजे, तरच ते शुद्ध होईल, असा तोडगा पैठणकरांनी सुचवला. त्यांनी एकनाथ महाराजांना सभेत बोलावले. एकनाथ महाराज प्रसन्न मुखाने सभेसमोर येऊन उभे राहिले. सभेने त्यांना ब्रह्महत्येविषयी प्रायश्चित्त घ्यावे लागेल असे सुचवले. एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले, आपण दिलेल्या प्रायश्चित्ताचा मी आनंदाने स्वीकार करेल. ब्रह्महत्येला शास्त्रात देहांताची शिक्षा सांगितलेली आहे, पण याच पैठण नगरात ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि आपले पावित्र्य सिद्ध केले. तेव्हा एकनाथांनीही देवालयासमोर पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे, नाहीतर पुढील प्रायश्चित्तासाठी सिद्ध व्हावे, असे सर्वांनी सुचवले. एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले. हे देवा, तू आता या गवताचा घास घे, असं म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले. नंदीने जीभ लांब करून नाथाच्या हातातील गवत तोंडात घेतले. तो गवत चावून चावून खाऊ लागला. पैठणचे विरोधक त्यांना शरण गेले. त्याच वेळी एकनाथ महाराज नंदीला म्हणाले, देवा, आता आपणही येथे राहू नका. आपल्यालाही साक्षात्कारी नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल. आपण नदीत जाऊन जलसमाधी घ्यावी. तो पाषाणाचा नंदी ताडकन उठला आणि नदीत जाऊन त्याने जलसमाधी घेतली. ह्या दृश्याने एकनाथ महाराजांचे सामर्थ्य न समजलेल्या लोकांचे चांगलेच खाडकन डोळे उघडले. तर ही गोष्ट कशी वाटली बालमित्रांनो? गोष्ट जर आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.